हाय हॅलो नमस्कार, सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते। आज बऱ्याच दिवसानंतर आपला रेसिपीचा व्हिडिओ अपलोड होतोय। दिवाळीच्या सुट्टीनंतरचा हा पहिला व्हिडिओ आहे जो आपण आज रेसिपीचा अपलोड करतोय। तर त्याच्यामध्ये मस्त अशी उन्हाळा असो हिवाळा असो मस्त अशी पांढरी शुभ्र इडली कशी बनवायची, त्याचबरोबर बिगर नारळाचा वापर करता चटणी कशी बनवावी आणि साध्या आणि सोप्या पद्धतीत सांबर कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ आज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करतोय। तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू पहा। अगदी सोप्या पद्धतीने झटपट असा ही रेसिपी आहे। तर पांढऱ्या शुभ्र इडल्या कशा बनवायच्या त्याच्याही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत। आणि उन्हाळा असो किंवा पावसाळा किंवा थंडीचे दिवस असो तर इडली स्पंज कशी तयार करायची तेही या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चला तर वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं तर आपल्याला इडलीसाठी तांदूळ वगैरे भिजत घालायचे। बघा मी तुम्हाला साहित्य दाखवते त्या पद्धतीने साहित्य घ्यायचे। अगदीच पांढरी शुभ्र इडली होते आणि खूप छान स्पंज अशी इडली तयार होते। बघा सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला दाखवते। 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी पोहे आणि 1 वाटी शाबूस तांदूळ। त्याचबरोबर हे मेथी दाणे आहेत ते 2 चम्मच घेतलेले आहेत। मेथी दाणे टाकण्याचं कारण मेथी दाणे उष्ण असतात तर त्याच्यामुळे आपली इडली हिवाळ्यात सुद्धा छान अशी फुगते, त्याच्यासाठी मेथी दाणे टाकायचे आहेत। त्याचबरोबर मी ज्या वाटीने डाळ पोहे आणि शाबूस तांदूळ मोजून घेतलाय त्याच वाटीने मी 4 वाट्या रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे। मेजरमेंट परत एकदा सांगते, 4 वाट्या रेशनिंगचा तांदूळ, 1 वाटी पोहे, 1 वाटी शाबूस तांदूळ, त्याचबरोबर 1 वाटी उडदाची डाळ आणि छोटे 2 चम्मच मेथी दाणे घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर मोठा पोहे खायचा चम्मच असेल तर 1 चम्मच मेथी दाणे टाका। चला तर हे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि भिजत ठेवणार आहे 5 ते 6 तास। चला तर मी सकाळी 11 वाजता भिजत घातलं होतं। बघा संध्याकाळचे 5 वाजलेत। मी आता हे सर्व बॅटर तयार करून घेणार आहे। बघा तांदूळ आपला छान असा भिजलेला आहे, त्याचबरोबर डाळी आणि शाबूस तांदूळही छान भिजलाय। यातलं जे पाणी आहे ते मी काढून घेणार आहे। दुसरी टिप बघा, रेशनिंगचे तांदूळ थोडे असे काळ्या कलर मध्ये येतात तर ते स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि मग भिजत टाकायचे आहेत। बघा मी दोन्ही भांड्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं। आता मी एक मिक्सरचा जार घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर बारीक करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिलं तर मी तांदूळ जे आहेत, तांदूळ आणि मेथी दाणे एकत्र भिजवले होते ते 2 पळ्या मेथी दाणे आणि तांदळाचे घेणार आहे मिक्सरमध्ये। त्याचबरोबर आपली डाळ आणि पोहे शाबूस तांदूळ ती 1 पळी असं एकत्र करून मग आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। बघा हेही फिरवताना असं मेजरमेंट घ्या की त्याच्यामुळे आपलं बॅटर जे आहे ते एकदम छान पटकन बारीक होईल। चला तर मी हे पहिल्यांदा मिक्सरला फिरवून घेते। मिक्सरला फिरवून झालं थोडंसं की नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी टाकताना बघा तांदळाचं किंवा डाळीचं जे पाणी आहे थोडंसं एक्स्ट्रा राहिलेलं तेच पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजेच आपलं बॅटर छान असं फुगलं जातं। कारण हे आंबलं जातंय पाणी, आपण 5 ते 6 तास जे तांदूळ डाळ भिजत ठेवली होती तेच पाणी वापरायचं, म्हणजे छान असं आपलं पीठ आंबलं जातं। चला तर मी छान मिक्सरला परत एकदा फिरवून घेते, एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। चला तर आपलं बॅटर तयार करून झालंय। बघा मी एक डब्बा घेतलेला आहे आणि त्या डब्यामध्ये हे बॅटर काढून घेणार आहे, कारण आपण जेवढ्या प्रमाणात तांदूळ आणि डाळ भिजत घातली आहे त्याच्यापेक्षा जास्ती पीठ आपलं तयार होतं, फुललं जातं। त्याच्यामुळे त्या पातेल्यापेक्षा जास्ती मोठं असं पातेलं घ्यायचं आहे। मी नेहमी डब्यामध्ये काढून ठेवते, म्हणजे झाकून व्यवस्थित पॅक बंद ठिकाणी ठेवता येतो आपल्याला डब्बा गरम भागामध्ये। चला तर मी सर्व बॅटर अशाच पद्धतीने तयार करून घेते इडलीचं। चला तर हे बॅटर आता आपलं पूर्ण तयार करून झालेलं आहे। बघा इडलीचं जे आहे ते एकदम मस्त बॅटर तयार करून घेतलंय।
आणि छोट्या साईजच्या भांड्यामध्ये न ठेवता मोठ्या भांड्यामध्ये ठेवलेला आहे। हा अर्धा डब्बा झालेला आहे, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित झाकून ठेवलं तर तो फुलल्यानंतर बाहेर येत नाही भांड्याच्या। बघा पूर्ण अगदी एक जीव करून घ्यायचा आहे, पूर्ण बॅटर चम्मचच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे। आपलं पीठ पूर्ण एकत्र करून घेतलं की ह्याला हे बघा एवढ्याच प्रमाणात घट्ट पीठ घ्यायचं आहे, जास्ती पातळ पीठ करायचं नाही। आपण एक्स्ट्राचं पाणी बिलकुल वापरलेलं नाही, जे ते डाळ आणि तांदूळामध्ये होतं तेच पाणी वापरलेलं आहे। चला तर आता आपल्याला हे डब्बा जो आहे तो पॅक करून ठेवून द्यायचा आहे। बघा आता थंडीचे दिवस चालू आहेत, तर आपलं बॅटर फुगण्यासाठी आपण एक ट्रिक वापरायची आहे। हे बघा मी डब्बा झाकून ठेवलाय, त्याच्यावरती कापड टाकून गरम भागात नेऊन ठेवायचं आहे। जसं की आता आपण संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करतो तर गॅस कट्ट्यावरती उष्णता असते तिथेच ठेवून द्यायचे, किंवा तुम्ही हा आहे असा डब्बा उचलून कपाटात जर ठेवला तर खूप पटकन आपलं पीठ फुगतं आणि छान असं आपली इडली तयार होते। चला तर आता आपलं इडलीचं बॅटर करून तयार झालेलं आहे। चला तर सगळ्यात पहिला आता आपण सांबर बनवूया। सांबर बनवण्यासाठी बघा 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। ही तुरीची डाळ मी अर्धा तास अगोदरच भिजत टाकलेली आहे। चला तर आता आपण सगळ्यात पहिलं ही तुरीची डाळ शिजवून घेऊया। बघा त्याच्यासाठी एक कुकर घेतलेला आहे। 1 वाटी तुरीची डाळ घेतली तर 3 वाट्या मी पाणी टाकणार आहे। बघा अशा पद्धतीने मी 3 वाट्या पाणी टाकून घेते तुरीच्या डाळीमध्ये। त्याचबरोबर याच्यामध्ये 1 चम्मच हळद टाकायची आहे आपल्याला, 1 चम्मच हळद आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचंय। आता कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। ते आपल्या आपल्या कुकरच्या अंदाजानुसार 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। डाळ आपली पूर्ण गाळ शिजली पाहिजे अशा पद्धतीने शिट्ट्या करायच्यात। चला डाळ शिजते तोपर्यंत आपण राहिलेली सांबरची तयारी करून घेऊया। सगळ्यात पहिलं मी एक कढई घेतलेली आहे, त्या कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकून घेणार आहे। तेल टाकून झालं की थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी थोडीशी फास्ट करते। बघा त्याचबरोबर मोहरी आणि जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला 2 छोट्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। बघा मी छोटे छोटे तुकडे केलेत ते ह्याच्यामध्ये टाकून घेते। चला तर हिरवी मिरची छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। हिरवी मिरची आणि जिरं मोहरीची फोडणी बसली की त्याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे तो टाकून घेते। चला तर कांदा छान असा गोल्डन कलरचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तेलामध्ये। त्याचबरोबर कांदा चांगला भाजून किंवा तळून झाला की त्याच्यामध्ये छोटे चिरलेले 2 टोमॅटो टाकून भाजून घ्यायचे आहेत। बघा आता जे आहे ते छान असं आपलं टोमॅटो आणि कांदा भाजू द्यायचा आहे। चला तर कांदा आणि टोमॅटो छान असा शिजवून घ्यायचा आहे बरं का तेलामध्ये अगोदर। आता मी ह्याच्यावरती एक झाकण ठेवून देणार आहे, झाकणावरती पाणी सोडणार आहे म्हणजे आतलं जे कांदा आणि टोमॅटो आहे ते छान वाफवलं जाईल। एक साधारण 5 मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण ह्याचं झाकण काढून बघायचंय की आपला कांदा आणि टोमॅटो छान असं शिजलंय का। चला तर टोमॅटो छान असं शिजलेला आहे। आता आपण टोमॅटो एक साइडला करून घेऊया। कांदा आणि टोमॅटो याच्यामध्ये आपल्याला 1 पळी येतात तेल टाकून घ्यायचं आहे। चला तर तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडासा पुदिना टाकायचा आहे आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे।
तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता आणि पुदिना। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आता आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत आणि लसूण अद्रक ची पेस्ट टाकायची आहे, लसूण अद्रक आणि कोथिंबीरची। त्याच्यासाठी आधी पुदिना आणि कढीपत्ता छान असा तळून घ्यायचा आहे। चला तर ही पेस्ट टाकल्यानंतर चांगली तेलावरती परतून घ्यायची आहे। बघा ह्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली, तेलावरती छान तळू द्यायची। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच हिंग टाकायचा आहे, हिंग आपल्या चवीनुसार कमी जास्ती करू शकता। त्याचबरोबर आता आपण सुके मसाले टाकणार आहोत। बघा सांबर मसाला 2 चम्मच, त्याच्यानंतर धनिया पावडर 1 चम्मच, लाल मिर्च पावडर 1 चम्मच आणि घरचा कांदा लसूण मसाला 1 चम्मच। हा सारिकाच मसाल्याचा कांदा लसूण मसाला आहे, लाल मिर्च पावडर आणि कांदा लसूण मसाला। चला तर हे टाकल्यानंतर एकदम छान असं एकत्र करून घ्यायचे आणि शिजवून घ्यायचं आहे परत मसाल्याबरोबर टोमॅटो आणि कांदा। गॅसची फ्लेम कमी करायची। आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे, त्याचबरोबर त्याच्यावरती पाणी ओतून घ्यायचं म्हणजे आपला मसाला जो आहे तो खाली चिकटला जाणार नाही। तर मसाला शिजतोय तोपर्यंत आपण डाळ शिजली का नाही एकदा चेक करून घेऊया। बघा मी कुकरच्या 3 शिट्ट्या केल्या होत्या आणि पूर्ण कुकर थंड होऊ दिला होता, मग खोललेला आहे। चला तर ह्याच्यामध्ये चम्मच घालून बघते मी डाळ शिजली की नाही। बघा एकदम गाळ अशी डाळ शिजलेली आहे, तर मी पळीच्या साह्याने हटून घेते। महत्वाचं म्हणजे आपल्याला ह्याला बीटर वगैरे लावायचा नाही किंवा हँड मिक्सी त्याने बारीक करून घ्यायचं नाही, पळीच्या किंवा रवीच्या साह्याने डाळ बारीक करून घ्यायची आहे। चला तर आता आपला मसाला एकदा आपण चेक करून घेऊया। चला तर खोलून बघूया मसाला कसा शिजलेला आहे। बघा छान असा मसाला शिजतोय अजून। तोपर्यंत मी जे गरम पाणी केलेलं होतं ताटावरचं ते डाळीमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकायचा आहे। मी 1 चम्मच चिंच भिजत ठेवली होती 10 ते 15 मिनिटं आणि ते पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे कांदा आणि टोमॅटो मध्ये। 1 चम्मच चिंच घेतलेली आहे बिया काढून। बघा आता आपल्याला परत झाकण ठेवून द्यायचंय, चिंचेच्या पाण्यामध्ये टोमॅटो आणि कांदा छान असा शिजू द्यायचा आहे। चला तर 6 ते 7 मिनिटं झालेले आहेत, आपण एकदा झाकण खोलून बघूया पाणी आटलंय की नाही ते। बघा छान अशी तरी वगैरे आलेली आहे आपल्या मसाल्याला आणि चिंचेचं पाणी जे आहे ते पण शोषून घेतलेलं आहे। चला तर मसाला छान असा परतू द्यायचा आहे आणखी 2 मिनिटं। चला तर 2 मिनिटं झालेत, आपण ताट काढून बघूया। छान अशी तरी आलेली आहे। आता जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची। जे ताटावरती गरम पाणी होतं तेही मी डाळीमध्ये टाकून घेतलेलं आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आपल्याला तरी किंवा कट हवा असेल तर डाळीतलं पाणीही गरम असायला हवं, जसं की मसाला गरम आहे त्याचप्रमाणे बघा डाळ ही आणखी गरम होती, म्हणून मी सर्व जे आहे ते मसाल्यामध्ये ओतून घेतलेली आहे डाळ। छान अशी हलवून घ्यायची, आपल्याला हवी तेवढी घट्ट पातळ आपण आपल्या अंदाजे करू शकतो। मसाल्यात टाकताना 2 चम्मच सांबर मसाला टाकायचा आहे, पण घरचा कांदा लसूण मसाला किंवा लाल मिर्च पावडर आपल्या चवीनुसार टाकायची आहे। ह्याच्यात चवीनुसार आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय। चला तर 5 मिनिटं आपल्याला भाजी उकळू द्यायची। बघा कट वगैरे आपल्या भाजीला खूप छान आलेला आहे सांबरला। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि भाजी 1-2 मिनिटं चांगली उकळवून घ्यायची। ह्याप्रमाणे मी घट्ट पातळ अशी मला हवी आहे तसं मी हे सांबर बनवून घेतलेलं आहे। एकदम टेस्टी आणि छान असं इडली सांबर लागतं, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने सांबर बनवलेला आहे। बघा जास्ती तेलाचा वापर न करता टेस्टी असं सांबर बनवलंय। चला तर आता आपला सांबर तयार झालेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे। तर सांबर आपलं छान असं तयार झालेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला बिगर नारळाची चटणी बनवायची आहे। खूप टेस्टी आणि चविष्ट अशी ही चटणी आहे। त्याच्यासाठी मी एक कढई घेतली, कढईमध्ये 1 चम्मच तेल ओतून घेतलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं
की त्याच्यामध्ये फोडणीसाठी मोहरी टाकलेली आहे बघा। त्याचबरोबर अर्धा चम्मच जिरं तेलात चांगलं भाजून घ्यायचं आहे। एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे, तो चिरून घ्यायचा आहे बारीक आणि ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। मी त्यातला थोडासा कांदा आपल्याला नंतर फोडणीसाठी बाजूला काढून ठेवलेला आहे, पण एकच कांदा पूर्ण चटणीमध्ये टाकायचा आहे। चला तर चांगला गोल्डन होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे। चला तर कांदा चांगला गोल्डन कलरचा होईपर्यंत भाजून घेते मी। पूर्ण व्हिडिओ कांदा भाजण्याचा दाखवला नाही। चला तर कांदा भाजून झाला की त्यात 4 ते 5 हिरवी मिरची टाकायची आहे, ती आपल्या चवीनुसार कमी जास्ती करायची आहे बघा। चला तर हिरवी मिरची तेलात छान अशी भाजून घेतली की त्याचबरोबर कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत अर्धी वाटी। त्याचबरोबर कच्चे शेंगदाणे तेलावरती छान असे भाजून घ्यायच्यात। आता शेंगदाणे झाले की त्याच्यामध्ये आपल्याला चला तर आता ह्याच्यामध्ये आपण भाजके डाळे टाकणार आहोत। कोणी कोणी फक्त भाजके डाळे टाकून पण चटणी बनवतो, कोणी फक्त शेंगदाण्याची चटणी बनवतो, तर आपण ह्याच्यामध्ये दोन्हीचाही वापर केलेला आहे। आणि तुम्हाला जर हवा असेल तर ह्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे। लसूण टाकल्याने आपल्या चटणीची जी टेस्ट आहे ते खूप छान लागते, पण बरेचसेच लोक बिगर लसणाची चटणी खातात, त्याच्यामुळे मी आज बिगर लसणाची चटणी तुम्हाला दाखवलेली आहे। पण तुम्ही जर लसूण टाकून खाल्ली तर खूप टेस्टी लागते बघा। त्याचबरोबर 1 चम्मच मी चिंच टाकलेली आहे, बिया काढून चिंच टाकून घ्यायची आहे 1 चम्मच ह्याच्यामध्ये आणि तेही तेलावरती छान अशी भाजून घ्यायची। चला तर आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊया आणि ह्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय। चला तर आपण हे बॅटर थंड व्हायला ठेवलं होतं। आता आपलं थंड झालेलं जे मिश्रण आहे ते ह्याच्यामध्ये काढून घ्यायचंय मिक्सरच्या एका भांड्यामध्ये। आणि तुम्हाला महत्वाची टीप म्हणजे बियासहित चिंच टाकायची नाही, बिया काढून मग चिंच टाकायची आहे। चला तर मी हे सर्व एका भांड्यामध्ये मिक्सरच्या काढून मिक्सरला फिरवून घेणार आहे। जर साहित्य जास्ती असेल तर 2 भांड्यामध्ये, चला तर 2 स्टेपमध्ये आपल्याला हे बॅटर बारीक करून घ्यायचं आहे। मी आता हे सर्व मिक्सरला फिरवून घेते। पहिल्यांदा पाणी टाकायचं नाही आणि छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचंय। चला तर मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघा, आबडधोबड झालेलं आहे। त्याचबरोबर मी ह्याच्यात कोथिंबीर टाकते। कोथिंबीर टाकून हे मिक्सरला फिरवून घेणार आहे। मी थोडंसं अद्रक हे टाकलेलं आहे कोथिंबीर बरोबर। चला तर हे सर्व मिश्रण आपण परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊया आणि पाणी टाकून बारीक करून घेऊया। चला तर आपलं बॅटर तयार होते तोपर्यंत मी परत एकदा कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल ओतून घेतलेलं आहे आणि मी मिक्सरला बॅटर पण छान असं बारीक करून घेतले। तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या चटणीला फोडणी देऊन घ्यायची आहे। चला तर तेल छान असं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची 1 चम्मच, त्याचबरोबर अर्धा चम्मच जिरं टाकायचं आहे आणि चांगली तडतडू द्यायची। चिमूटभर हळद आणि जो आपण थोडासा कांदा काढून ठेवलेला होता तो टाकायचा आहे। ही आपल्याला चटणीला फोडणी द्यायची, त्याच्यासाठी करून घ्यायचंय। चला तर छान अशी फोडणी बसू द्यायची। कांदाही थोडासा तांबूस कलरचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। चला तर 1-2 मिनिटं आपलं हे सर्व भाजून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जे मिक्सरला फिरवून घेतलेलं बॅटर आहे ते टाकून घ्यायचं आहे। त्याच्या अगोदर मी थोडीशी लाल मिरची टाकलेली आहे बघा, थोडीशी म्हणण्यापेक्षा 2 लाल मिरची टाकलेल्या आहेत। बेडगी लाल मिरची आहे ही, तीही तेलात छान अशी भाजून घेते। तेलात चांगली भाजून झाली की आपल्याला, चला तर आता आपल्या फोडणीमध्ये कढीपत्ता आणि पुदिन्याची पानं टाकायची आहेत, त्याच्यामुळे आपल्या चटणीला छान अशी टेस्ट लागते बघा।
एक 4-5 कढीपत्त्याची पानं आणि 2-3 पुदिन्याची पानं टाकलेली आहेत. आता आपलं चांगलं तेलावरती हे भाजून झालं की त्याच्यामध्ये आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं बॅटर टाकायचं आहे कढईमध्ये आणि 2 मिनिटं हलवून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी पातळ घट्ट अशी चटणी करून घ्यायची. बघा 2 मिनिटं झालेत. मी आता मिक्सरचं भांड स्वच्छ धुवून घेते, म्हणजे त्यातच 1 ग्लास पाणी मी ओतून घेणार आहे. बघा जे भांड्याला चिकटून राहिलं होतं तेही म्हणजे निघून जातं, अन्नाचा नासही होत नाही. अशा पद्धतीने मी मिक्सरचं भांड धुवून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकते. आता अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. मी आणखी अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये टाकणार आहे. ही चटणी जी आहे ती खूप पातळ असते, तर तुम्ही तुमच्या अंदाजे घट्ट पातळ बनवू शकता. चला तर ह्याला 1-2 मिनिटं आता उकळी येऊ द्यायची आहे. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चला तर बघा अशा पद्धतीने फक्त बुडबुडे येईपर्यंत आपल्याला चटणी उकळवून घ्यायची. जास्ती खळखळ अशी आपण भाजी शिजवतो त्याप्रमाणे आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची नाही. आणि 1 चिमूटभर साखर टाकायची आहे. आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून दिलेली आहे. आपली चटणी टेस्टी अशी तयार झालेली आहे. आंबट गोड अशी चटणीची चव लागते. तर आपण ह्याच्यात खोबऱ्याचा बिलकुलही वापर केलेला नाही. अशी ही बिगर खोबऱ्याची चटणी आहे. चला तर सांबरही तयार झालं आणि चटणीही तयार झाली. तर आता आपण इडली कशी होती ते बघून घेऊया. चला तर आपण रात्री इडलीचं पीठ बारीक करून ठेवलं होतं, कापड झाकून ठेवलेलं गरम होण्यासाठी. तर आता बघूया आपण कसं पीठ आपलं तयार झालंय, ते फुललंय का वगैरे. बघा पीठ छान असं फुगलेलं आहे. आपला काल अर्धा डब्बा होता, आता पीठ वरती आलेलं आहे. जवळपास पाऊण डब्बा झालेला आहे आपलं पीठ. त्याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. अगोदर पूर्ण पीठ हलवून घ्यायचंय. बघा असं जाळीदार पीठ व्हायला हवं. चला तर आपलं पीठ छान असं तयार झालंय. मी आता गॅस चालू करून घेते आणि इडलीच्या कुकरमध्ये बघा पाणी टाकून घेतलेलं आहे, गरम होण्यासाठी ठेवून देते. ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचे पूर्ण पिठामध्ये. आपण ह्याच्यामध्ये सोडा किंवा इनो कशाचाही वापर करणार नाही. अशाच मस्त अशा पांढऱ्या शुभ्र इडल्या आपण तयार करणार आहोत. बघा मीठ टाकल्यानंतर पूर्ण पीठ एकत्र करून घ्यायचं आहे. छान असं हलवून घ्यायचंय. जास्ती पण हलवायचं नाही की जसं की आपला आलेला पूर्ण फेस खाली दबून बसला पाहिजे. अशा पद्धतीने जास्ती वेळ हलवायचं नाही. चला तर आपलं पीठ छान तयार झालंय. आता आपण इडलीच्या पात्राला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बॅटर भरून घ्यायचंय. चला तर इडलीच्या भांड्याला साच्याला तेल लावून झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचे. पूर्ण भांड्यांमध्ये इडलीचं पीठ भरून घ्यायचे आणि इडल्या छान लावून घ्यायच्या आहेत. बघा अशा पद्धतीने इडलीचं पीठ भरून घ्यायचं आहे. आणि इडलीची ज्यावेळेस आपण इडलीचे साचे ठेवतो त्यावेळेस जी जाळी आहे ती ओपन राहिली पाहिजे. अशा पद्धतीने इडलीचे साचे लावून घ्यायचे आहेत. जसं की जाळीवरती जाळी आली नाही पाहिजे. जाळीवरती वरचा जो इडलीचा भाग आहे तो आला पाहिजे, म्हणजे छान अशी सगळ्या इडल्यांना वाफ लागते व जाळीदार इडल्या तयार होतात. आतमधून पटकन शिजल्या जातात. एकदम व्यवस्थित असं हे बॅटर भरून घ्यायचं आहे. चला तर बघा मी ठेवताना अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. जाळी एक साईडला करायची, त्याच्यावरती इडलीचं भांड ठेवून घ्यायचं आहे. जाळीचा भाग ओपन ठेवायचा आहे. चला तर अशाच पद्धतीने मी सर्व साचे भरून इडलीचा कुकर लावून घेते आणि एक 15 मिनिटं इडली तयार व्हायला ठेवून देणार आहे. चला तर 15 मिनिटं झालेले आहेत. आपण इडलीचा कुकर खोलून बघूया आपल्या इडल्या तयार झाल्यात का नाही. त्या
छान अशा पांढऱ्या शुभ्र इडल्या दिसतात। मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे। आता चाकू किंवा टूथपिकच्या साह्याने एकदा चेक करून घ्यायच्यात आपली इडली तयार झाली की नाही। बघा आपली इडली थोडीशी कच्ची आहे, चाकूला चिकटले म्हणजे आपली इडली कच्ची आहे। तर हिला आणखी 1-2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे कुकरची। चला तर आता मी परत झाकण लावून 1-2 मिनिटं ठेवून देणार आहे कुकर। चला तर 3 मिनिटं झालेली आहेत। आता मी कुकर काढून बघते आपली इडली तयार झाली का नाही ते। बघा इडल्या छान अशा तयार झालेल्या आहेत। आता मी गॅसची फ्लेम बंद करून देते आणि टोटल जी आहे ते आपली इडली तयार व्हायला 18 मिनिटं लागलेली आहेत। 16 इडलीचा कुकर आहे। तर आपण आता हे थोडंसं 1-2 मिनिटं थंड होऊ द्यायचंय आणि त्याच्यानंतर इडल्या काढून घ्यायच्या आहेत। चला तर इडलीचा कुकर आता आपला थंड झालेला आहे। बघा मी याच्यातल्या प्लेटा काढून घेते म्हणजेच आपल्याला इडल्या काढून घेता येतील। जर कुकरमध्ये ठेवलं तर ते पटकन थंड होत नाही, त्याच्यासाठी साईडला काढून घेतलेल्या आहेत। अगदी सॉफ्ट आणि स्पंजी अशी इडली आपली तयार झालेली आहे। दिसताना ही पांढरी शुभ्र इडली दिसते। मी तुम्हाला आता ह्या इडल्या काढून दाखवते। हे पहा मी चाकूच्या साह्याने इडली काढून घेते। कडाने चाकू लावून इडली काढून घेणार आहे। खूप सुंदर अशी इडली निघते, बिलकुल खाली चिकटत नाही किंवा काय नाही। बघा किती छान अशी आपली स्पंज इडली झालेली आहे। तुम्ही बघू शकता जाळीदार स्पंज अशी इडली आपली तयार झालेली आहे। अशाच छान छान पांढऱ्या शुभ्र इडली कशी बनवायची ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चला तर आता आपण सर्व इडल्या काढून घेऊया आणि ताट तयार करून घेऊया। चला तर कमी साहित्यात झटपट असं बनवलेलं आपण सांबर सगळ्यात पहिलं ताटामध्ये काढून घेऊया। बघा आपल्याला नाही भोपळ्याची गरज पडली ना कशाची, तरीही खूप टेस्टी असं हे सांबर लागतं। तर आपण आज सगळ्यात पहिल्यांदा सांबर घेतलेला आहे। त्याचबरोबर आपण केलेली बिगर खोबऱ्याची चटणी एकदम टेस्टी आणि छान अशी आंबट गोड चवीची। बघा एवढ्या प्रमाणात मी घट्ट करून घेतलेली आहे चटणी। तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्ती करू शकता। चला तर छान अशी आपली पांढरी पांढरी शुभ्र अशी इडली तयार झालेली आहे। का आता मला तर काही कंट्रोल होत नाही खाण्यासाठी, खूप छान असं ताट तयार झालेलं दिसतंय। तर आता मी छान अशी रेसिपी तुम्हाला दाखवली, तर तुम्हीही नक्की घरी करून बघा। आणि रेसिपी आवडली असेल आणि माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन ही क्लिक करा, म्हणजेच व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। छान अशी इडली सांबर साऊथ पद्धतीचं दाखवलेलं आहे। आणि जाता जाता आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।